90% लोकांना हे माहीत नाही आहे की ब्रेकफास्टमध्ये उपाशी पोटी हे खाल्ल्याने सगळे आजार बरे होतात, त्याचबरोबर वजन कमी होतं आणि शरीराला ऊर्जा मिळते। तर त्यासाठी बघा इथे गावठी चणे आणि शेंगदाणे हे रात्री भिजत घालायचे ओव्हरनाईट, त्यामध्ये पाणी घालून भिजत ठेवायचे 7 ते 8 तासांसाठी। त्यानंतर सकाळी पाणी पूर्णपणे निथळून स्वच्छ धुवून कुकरला ते 1 ते 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्यांमध्ये हे व्यवस्थित शिजलं जातं। यामध्ये थोडंसं ब्लॅक सॉल्ट घालायचं आहे, साधं मीठ न घालता ब्लॅक सॉल्ट घालायचे, काळं मीठ घालायचे। तर याने बघा वजन कमी होतं, शरीराला ऊर्जा मिळते, इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होते आणि त्याचबरोबर शरीराला खूप सारी ताकद मिळते आणि शरीरातील सगळे आजार बरे होतात। सांधेदुखी, कंबरदुखी, हाडंदुखी हे जागेवर थांबतं। हे फक्त तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा नाश्त्यामध्ये घ्यायचं आहे। कसं बनवायचं ते मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगते। चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे तुम्हाला असे माझे व्हिडिओ पाहायला मिळतील। आता बघा शिट्टी झाल्यानंतर आपल्याला इथे एक काकडी घ्यायची आहे। काकडी अगदी बारीक कट करून घ्यायची आहे। तर काकडीने वजन कमी होतं आणि शरीराला बघा आपल्याला थंडावा मिळतो, त्याचबरोबर स्किन खूप टवटवीत आणि तजेलदार होते। त्यासाठी 1 टोमॅटो, 1 कांदा आणि काकडी 1 घ्यायची आहे। स्वच्छ धुवून ते चिरून घ्यायचे, कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची आहे। इथे 2 शिट्ट्या झालेल्या आहेत बघा, छान असे हे चणे शिजलेले आहेत। गावठी चणे हे यामध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे। त्याचबरोबर बघा आता हे एका भांड्यात काढून घ्यायचे। त्यानंतर बारीक चिरलेली काकडी, कांदा, टोमॅटो हे सगळं त्यामध्ये मिक्स करायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये लाल तिखट घालायचं आहे थोडंसं चवीनुसार, त्यामध्ये ब्लॅक सॉल्ट टाकायचं आहे। तर आपण चणे उकडताना त्यामध्ये थोडं टाकलं होतं, तर आता थोडंसं बेताने घालायचं आहे मीठ, जास्त मीठ घालायचं नाही आहे। आणि लाल तिखट घालायचे चवीनुसार। त्यामध्ये बघा अर्ध लिंबू असं पिळून घालायचं आहे, अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे। तर याने खूप छान चव येते आणि त्याचबरोबर लिंबामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराला आपल्याला सी व्हिटॅमिन मिळते आणि स्किन खूप छान राहते, फ्रेश राहते, टवटवीत, तजेलदार। आणि अगदी बघा हे जर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाल्लं नाश्त्यामध्ये तर तुम्हाला बघा सगळे आजार तर दूर होतीलच, पण एवढं तुम्हाला फरक दिसेल स्किनमध्ये, तर तुमची स्किन अगदी बघा टवटवीत आणि तजेलदार दिसायला लागेल। स्किनचे सगळे प्रॉब्लेम दूर होतील। हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे टाकायची आहे आणि शक्यतो ब्लॅक सॉल्टचाच वापर करायचा आहे। आता हे तुम्ही नाईटला डिनरलाही खाऊ शकता किंवा सकाळी ब्रेकफास्टमध्ये खाऊ शकता, क्वांटिटीमध्ये खायचं आहे। तर हे बघा अशा पद्धतीने तुम्ही एवढं क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे आणि खूप ताकद मिळते शरीराला। हवं तर लहान मुलांना तुम्ही देताना यावर बारीक 0 नंबरची शेव टाकली तरी चालेल, याने खूप छान टेस्ट येते। नक्की ट्राय करून बघा।